आज खरं म्हणजे मला या गोष्टीचा आनंद आहे की भीमराव तापकीर यांच्यासारखा एक सज्जन सुस्वभावी अशा प्रकारचा आमदार आपल्याला लाभलेला आहे। सातत्याने आपल्या मतदारसंघाकरता भीमरावजी प्रयत्न करत असतात। कुठे पूर आला तर रात्र जागतात, एखाद्या ठिकाणी अडचण आली त्याचा पाठपुरावा करतात। अशा प्रकारचे भीमराव हे खऱ्या अर्थानं आपल्याकडे एक अतिशय आदर्श आमदार म्हणून काम करतायत। आणि मला आनंद आहे, आमचे जे मित्रपक्ष आहेत, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील अनेक चांगले लोक होते, त्यांची लढण्याची इच्छा होती, पण त्या सगळ्यांनी या ठिकाणी आमच्या म्हणण्याखातर आपलं नाव परत घेतलं आणि सांगितलं आम्ही भीमरावांना जिंकून आणण्याची या ठिकाणी हमी घेतो। आमच्या शिवसेनेच्या लोकांनी हमी घेतली, आमच्या रिपाईच्या लोकांनी हमी घेतली, आमच्या लहुजी शक्ती सेनेच्या लोकांनी हमी घेतली आणि त्यामुळे भीमराव तर निवडून येणारच आहेत। पण मी तुम्हाला एक अजून गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो, या निवडणुकीमध्ये काय चाललंय हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। अरे निवडणुका येतील जातील, पण आज ज्या प्रकारचं लांगुल चालन या ठिकाणी काँग्रेस, शरद पवार एनसीपी आणि उबाठानी चालू केलेला आहे, आम्ही कोणत्या धर्माच्या विरोधात नाही। आम्ही योजना दिली, लाडकी बहीण योजना दिली, तर आम्ही आमच्या मुस्लिम बहिणींना असं म्हटलं नाही की फक्त हिंदू बहिणींना आम्ही देऊ। आम्ही हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध, जैन सगळ्या आमच्या बहिणींना ती योजना दिली। पण या ठिकाणी जर काही पक्ष वोटांच्या नावावर ध्रुवीकरण करत असतील तर मी तुम्हाला जाग करण्याकरता आलो आहे। लक्षात ठेवा, उलेमा काउन्सिलनी 17 मागण्या महाविकास आघाडीला दिल्या। या 17 मागण्यांमध्ये काही मागण्या इतक्या खतरनाक आहेत, त्यातली एक मागणी आहे मुस्लिमांना 10% आरक्षण द्या। या सगळ्या 17च्या 17 मागण्या या तीनही पक्षांनी लेखी लिहून दिलं, आम्हाला या मागण्या मान्य आहेत। पण यातली त्याही पेक्षा खतरनाक मागणी काय आहे? यातली मागणी आहे 2012 ते 2024 या महाराष्ट्रात जेवढ्या दंगली झाल्या त्या दंगलींमध्ये जेवढे मुस्लिम त्या ठिकाणी पकडले गेले आणि त्यांच्यावर खटले भरले गेले त्यांच्यावरचे सगळ्या केसेस परत घेऊन टाका। आणि महाविकास आघाडीने लेखी दिलाय, हो 10% आरक्षण देतो, हो आम्ही हे खटले सगळे परत घेतो। या महाराष्ट्रामध्ये मतांकरता पाय चाटणं चाललेलं आहे आणि आता यांनी वोट जिहादचा नारा दिलाय, वोट जिहाद। मी आपल्याला विनंती करण्याकरता आलो आहे, काय या ठिकाणी हे ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जन नोमानी म्हणतात, तुम्हाला मला ऐकवायचंय, तुम्हाला मला जागा करायचंय, ही साधी निवडणूक नाहीये। लेकिन मैं इस बात की तरफ भी तवज्जो दिलाना चाहता हूं कि महाराष्ट्र के इलेक्शन ने ऐसी अहमियत हासिल कर ली है। दुसरा माइक करे जरा, याच्यावर आवाज येत नाही, माइक काय करे। लेकिन मैं इस बात की तरफ भी तवज्जो दिलाना चाहता हूं कि महाराष्ट्र के इलेक्शन ने ऐसी अहमियत हासिल कर ली है कि अगर यहाँ वो जीत गए हरियाणा की जीत के बाद, तो उसके बाद उनके हौसले बहुत बुलंद हो जाएंगे और फिर दिल्ली सरकार वो नए हौसलों के साथ दस्तूर की तब्दीली जैसे अपने नापाक इरादों की तकमील की तरफ आगे बढ़ेगी। और अगर महाराष्ट्र में उनको शिकस्त हो गई तो इत्तलात के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी, तो हमारा निशाना सिर्फ महाराष्ट्र सरकार नहीं है बल्कि मरकजी हुकूमत है और मुल्क का मुस्तकबिल है। और मैंने कल एक यूट्यूब चैनल के इंटरव्यू में ये बात भी कही, ये कैसा वोट जिहाद है जिसके सिपह सालार हैं शरद पवार,
शरद पवार, जिसके अजीम सिपाहियों में हैं उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटोले। और मैं ये बात जानता हूं कि महाराष्ट्र में अगर वो जीत गए तो वो दस्तूर नहीं बदल पाएंगे, लेकिन मैं इस बात की तरफ भी तवज्जो दिलाना चाहता हूं कि महाराष्ट्र के इलेक्शन ने ऐसी अहमियत हासिल कर ली है कि अगर यहाँ वो जीत गए हरियाणा की जीत के बाद, तो उसके बाद उनके हौसले बहुत बुलंद हो जाएंगे और फिर दिल्ली सरकार वो नए हौसलों के साथ दस्तूर की तब्दीली जैसे अपने नापाक इरादों की तकमील की तरफ आगे बढ़ेगी। और अगर महाराष्ट्र में उनको शिकस्त हो गई तो इत्तलात के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी। तो हमारा निशाना सिर्फ महाराष्ट्र सरकार नहीं है, बल्कि मरकजी हुकूमत है और मुल्क का मुस्तकबिल है। आता वोट जिहादचा नारा दिलाय, वोट जिहाद। आणि वोट जिहाद के सिपासलार कोण आहे तुम्ही ऐकलाय। आणि या वोट जिहाद करता हे त्या उलेमांचे तलवे चाटतायत आणि या ठिकाणी सांगतायत दंगेखोरांना आम्ही सोडून देऊ। जर या ठिकाणी वोट जिहाद होणार असेल तर माझं तुम्हाला आव्हान आहे, आता मतांचं धर्मयुद्ध हे आपल्याला देखील लढावं लागेल। आता एक राहिलो तर सेफ रहो, अगर एक है तो सेफ है, अगर एक है मी तुम्हाला ही विनंती करण्याकरता आलो आहे। अरे यांचे इरादे केवळ महाराष्ट्र नाही आहे, यांचे इरादे दिल्ली सरकार हलवण्याचे इरादे आहे। हे छोटे इरादे ठेवून या ठिकाणी आलेले नाही, या देशाला अस्थिर करण्याचं काम करतायत आणि त्याच्यामध्ये ही महाविकास आघाडी आज सामील झालेली आहे। आणि म्हणून भीमराव अण्णा तापकीर यांची निवडणूक नाही आहे, ही तुमची निवडणूक आहे, तुमच्या पुढच्या पिढ्यांची निवडणूक आहे। आता जागे झाले नाही तर कधी जागणार नाही, तुम्हाला जागवण्याकरता आलो आहे। आणि म्हणून ही कमळाची बटन ही केवळ तुमच्या पुढच्या पिढी करता 20 तारखेला दाबा आणि यांचे नापाक इरादे काढून टाका, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।